स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये। मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की माझा लाडका भाऊ योजनेचा फॉर्म कसा भरण्यात यावा। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता की माझा लाडका भाऊ योजनेचा फॉर्म कसा भरण्यात येईल। आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा देखील मित्रांनो थोडं वरच्यावर त्या फॉर्मबद्दल बघणार आहोत, पण आपलं महत्त्वाचं आहे इथं की तुमची प्रोफाईल अपडेट कशी करावी, तुमच्या प्रोफाईलमध्ये काही चूक झाल्यास त्याच्यामध्ये दुरुस्ती कशी करावी, तुमची प्रोफाईल कशी बघता येईल, तुम्हाला त्यामध्ये एडिट कसं करता येईल, तुम्ही तुमचं रिसिप्ट कसं डाउनलोड करसाल। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण मागच्या टायमाला जो व्हिडिओ बघितला तो तुम्हाला मी वरच्यावर दाखवत आहे। मग तुम्हाला एक आयडिया येईल। तर तुम्ही अशा प्रकारे लॉग इन मारून तुम्ही रजिस्टर करून तुमचा नंबर वगैरे तुमचं नाव वगैरे टाकू शकता आणि टाकल्यानंतर लगेच मित्रांनो तुम्हाला एक OTP येतो। तुम्हाला तिथं कॅप्चा वगैरे सर्व भरावं लागतं। ते कॅप्चा भरल्यानंतर नेक्स्ट बटन येऊन तुम्हाला एक OTP येतो, तो तुम्हाला सांग की OTP ते जनरेट करावा लागतो आणि तो जनरेट केल्यानंतर तुमची पूर्ण माहिती तुमची जी प्रोफाईल आहे ती तुम्हाला समोर अपडेट करण्यासाठी उपलब्ध होती। मग तुम्ही अशा प्रकारे तुमचा तालुका, जिल्हा, तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमची मातृभाषा हे तुम्ही सर्व या प्रकारे अपडेट करू शकता। तुम्ही बघू शकता मित्रांनो, जसं की मी पिनकोड 425 400 टाकला, माझी वैवाहिक स्थिती टाकली, नंतर मी कोणत्या कॅटेगरीमध्ये ते टाकलं, माझं राष्ट्रत्व टाकलं, माझं वैवाहिक स्थिती मी मॅरिड आहे की अनमॅरिड आहे ते टाकलं। जर तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिड करा, अनमॅरिड असाल तर अनमॅरिड करा, कॅटेगरी तुमची जी असेल ती सिलेक्ट करा, तुमचं शिक्षण काय झालं आहे, तुमचं ग्रॅज्युएशन आहे, 12वी आहे की ITI झालं ते तुम्हाला टाकावं लागेल। जसं की तुम्ही बघू शकता की मी BSc झालं तर BSc टाकलं, माझं स्पेशलायझेशन कशात तर फिजिक्स, तर मी तो स्पेशलायझेशनमध्ये फिजिक्स टाकलं। तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे सर्व माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेली। या व्हिडिओचा आपण एक नुसता आढावा घेत आहे की तुम्हाला अशी इथं इन्फॉर्मेशन भरावं लागेल। आपला मेन या ठिकाणी मोठो असा आहे की आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये बघायचं की तुम्ही तुमचा डाउनलोड रिसिप्ट वगैरे कसं करू शकता। तर मित्रांनो बघा, मी माझी टक्केवारी देखील टाकून तुम्हाला दाखवली आहे की तुम्हाला किती पर्सेंटेज इथे टाकावं लागेल, तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीतून पास झाले तुम्हाला ते टाकावं लागेल। मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील बोललो होतो, जर तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करताना जसं तुमचं जर कॉलेज प्रताप कॉलेज असेल तर तुम्ही PRA निस्ता प्रतापचा PRA जरी टाकला तर तुमचं कॉलेज तिथं सापडतं आणि तुम्ही तिथं क्लिक करून तुमचं कॉलेज इन्फॉर्मेशन भरू शकता। मग तुम्हाला डायरेक्ट तिथं मित्रांनो लिहिण्याची काही गरज नाही टाईप करून। नंतर तुम्ही मित्रांनो तुमचा पासवर्ड सेट करू शकता। पासवर्ड सेट केल्यानंतर मित्रांनो तो पासवर्ड जो तुमचा तुम्ही त्या पासवर्डमध्ये सुद्धा बदल करू शकता, ते आपण प्रोफाईलवर बघू शकतो। पुढील माहिती देण्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला कळकळीची विनंती आहे मित्रांनो, आपल्या चॅनल डिसन नॉलेजला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जी काही माहिती उपलब्ध करून देईल जसं की विविध योजना, चालू घडामोडी, जॉब वॅकन्सी, त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल आणि तुम्ही जॉबसाठी अप्लाय करू शकता। चालू घडामोडीचा तुम्हाला माहिती होईल, तसंच विविध योजनेबद्दल तुम्हाला माहिती उपलब्ध झाल्यामुळे तुम्ही त्या योजनेचा फायदा घेऊ शकता। तर मित्रांनो माझी कळकळीची विनंती, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मग मित्रांनो तुम्ही त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर एक अशी विंडो ओपन होईल, त्यामध्ये लिहिलेलं असेल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। मित्रांनो हीच ती योजना आहे जी की मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना या नावाने प्रसिद्धीस आली आहे। मग या योजनेची संक्षिप्त माहिती आपण इथं बघू की या योजनेचं उद्दिष्ट काय आहे, तर उमेदवारांना उद्योजकांकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे, म्हणजेच मित्रांनो उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे। मग मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरता 5,500 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे बघा मित्रांनो 85 कोटी या योजनेसाठी सरकार उपलब्ध करून देणार आहे। तसंच मित्रांनो उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षणावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता। आणि या योजनेची जी अंमलबजावणी ती कोणती संस्था करेल, तर कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय महाराष्ट्र राज्य हे करणार आहे। मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता की यासाठी एक वेबसाईट दिली आहे, ती तुम्ही इथं वाचू शकता, rozgar.mahaswayam.government.in ती। तसंच तुमचं मित्रांनो तुम्हाला जे विद्यावेतन भेटणार आहे ते तुमच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे आणि तुमचा प्रशिक्षण कालावधी हा 6 महिने असणार आहे। तुमची पात्रता काय, मग तुमचं वय कमी 18 व जास्तीत जास्त 35 वर्ष असावे। तुमचं किमान शिक्षण मित्रांनो म्हणजे 12वी पाहिजे, म्हणजे तुम्ही 12वीपासून तर पदव्युत्तर पदवीपर्यंत तुम्ही इथं शिक्षण तुमचं चालू शकतं। मित्रांनो तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजे, तुमची आधार नोंदणी पाहिजे, तुमचं बँकेत खातं पाहिजे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो की तुम्हाला तुमच्या शिक्षणावर इथं विद्यावेतन मिळणार आहे। जसं की 12वी पासवाल्यांना 6,000, ITI किंवा पदविका म्हणजे डिप्लोमावाल्यांना 8,000, पदवीधर पदव्युत्तरवाल्या विद्यार्थ्यांना 10,000। म्हणजे मित्रांनो तुम्हाला कमीत कमी विद्यावेतन किती प्रतिमाह 6,000 ते जास्तीत जास्त 10,000 आणि तुमचा प्रशिक्षण कालावधी किती आहे मित्रांनो, तर यासाठी 6 महिने।
मग आपण बघू मित्रांनो आता की तुम्ही तुमचं जे लॉगिन आहे ते केल्यानंतर तुम्ही तुमचं रिसिप्ट कसं डाउनलोड करसाल. तर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड किंवा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथं लिहावा लागेल. तो नंबर लिहिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्याच्या खाली तुमचा पासवर्ड जो तुम्ही सेट केला आहे तो तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल. पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लॉगिन करावं लागेल. लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची अशी प्रकारे तुमची प्रोफाईल ओपन होईल. त्यामध्ये तुमचा आधार कार्ड नंबर, तुमची सर्व इन्फॉर्मेशन दिली राहील. जसं तुम्ही बघू शकता माझं नाव कुलदीप धमाळ, त्यानंतर माझं आईचं नाव, माझा पत्ता, माझं मेल वगैरे, माझी कॅटेगरी, एम्प्लॉईज आहे की नाही, असं जसं की तुमचं शहर कोणतं आहे, तुमचा तालुका कोणता आहे, तुमचं मॅरिटल स्टेटस काय आहे, तुमची मदर टंग कोणती आहे म्हणजे तुमची मातृभाषा, तुमची जन्मतारीख, तुमच्या वडिलांचं नाव, या प्रकारे मित्रांनो तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन तुमच्या प्रोफाईलमध्ये दिसेल. मग मित्रांनो तुम्हाला ही प्रोफाईल अशा प्रकारे दिसल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुमच्या प्रोफाईलमध्ये कुठं बदल करावा लागेल, म्हणजे तुमची प्रोफाईल कुठं चुकलेली आहे. मग मित्रांनो तुम्ही त्या प्रोफाईलमध्ये एकदाच बदल करू शकता. मग नंतर तुम्ही ते खाली बघू शकता इन्फॉर्मेशन नंतर जे की तुम्ही बघू शकता तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय, तर तुम्ही बघू शकता मी BSc फिजिक्स टाकले, पासिंग इयर टाकलेलं आहे. त्या प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचं क्वालिफिकेशन बघू शकता. म्हणजे मित्रांनो तुम्ही एक एक विंडो इथं ओपन करू शकता. त्यानंतर तुम्ही बघू शकता की माझा वर्क एक्सपिरियन्स, त्यानंतर अदर डिटेल्स की मी दुसरं काय भरलं आहे, म्हणजे जे आपली लँग्वेज वगैरे, किंवा मग मी कोणावर डिपेंड आहे का, किंवा मी BPL म्हणजे बिलो पॉवर्टी लाईनमध्ये येतो का, म्हणजे किंवा मी डिसेबल म्हणजे हँडिकॅप वगैरे असं पार्ट टाईम एम्प्लॉय आहे का, एक सर्व्हिसमॅन आहे का, तुमचं असं तुम्ही सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो एक एक करून तुमच्या प्रोफाईलमध्ये अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला वाटलं तुमचं काय चुकलं तुम्ही त्यामध्ये बदल देखील मित्रांनो करू शकता. नंतर मित्रांनो तुम्हाला जे तुमचं अपलोड करायचं असेल तर बघा इथं जनरेट रिसिप्ट म्हणून एक ऑप्शन आलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं की जनरेट रिसिप्ट केल्यानंतर तुमची जी रिसिप्ट आहे अशा प्रकारे डाउनलोड होईल. तर मित्रांनो इथं नेट प्रॉब्लेम येत आहे. थोड्या वेळामध्ये ती नेट प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि तुम्हाला ती मी जी रिसिप्ट डाउनलोड केली आहे, जनरेट केली, ती तुम्हाला दिसणारच आहे. तर मित्रांनो मी इथं ट्राय करत आहे ते अपलोड करायचं किंवा जनरेट करायचं. तर आपण बघू मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही माझी रिसिप्ट जनरेट झाली. म्हणजे या रिसिप्टमध्ये माझा जे काही रजिस्ट्रेशन नंबर, माझं नाव, माझं रजिस्ट्रेशन डेट, म्हणजे मी ज्या दिवशी इथं माझं रजिस्टर करत ते, माझा पूर्ण नाव, माझा पत्ता, मी कुठं राहतो, माझं लोकेशन, माझा मोबाईल नंबर, ईमेल ID असला तर ईमेल ID, अशा प्रकारे तुम्ही सर्व बघू शकता. जेंडर, मेल, कॅटेगरी, आणि कधीपर्यंत ते व्हॅलिड आहे तर 18/7/2025 पर्यंत. म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता की या ठिकाणी तुमचं जे काही ही जी रिसिप्ट आहे हे फक्त 18/7/2025 पर्यंत व्हॅलिड आहे. आणि तुम्ही या ठिकाणी म्हणजे या रिसिप्टची मुदत किती आहे मित्रांनो, तर 1 वर्ष. हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखं आहे. मग मित्रांनो जसं की 1 वर्ष मी कशावर सांगितलं तर मी रजिस्ट्रेशन डेट काय मित्रांनो 18/7 आणि म्हणजे 18/7/2024 आणि व्हॅलिडिटी किती तिची तर 18/7/2025. म्हणजेच 1 वर्षासाठी मित्रांनो ही जी रिसिप्ट आहे, माझं जे जॉब सिकर रजिस्ट्रेशन स्लिप आहे ही व्हॅलिड आहे. मग तुम्ही इथनं डाउनलोड देखील करू शकता मित्रांनो. म्हणजे त्याच्यावर गेल्यानंतर रिसिप्ट तुम्ही जनरेट केल्यानंतर त्याच्या खाली एक ऑप्शन येतं क्लोज आणि डाउनलोड. तर तुम्ही मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन क्लोज किंवा डाउनलोड म्हणजे तुम्ही डाउनलोड देखील ती रिसिप्ट करू शकता. आणि मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं होतं की तुमचा पासवर्ड देखील चेंज होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला जे काही थोडाही डाऊट असेल मित्रांनो की तुमचा पासवर्ड कोणतरी बघितला आहे किंवा तुमचा पासवर्ड कोणतरी माहीत आहे, ज्यामुळे तुमच्या प्रोफाईलमध्ये कोणतरी बदल करेल आणि त्या बदलचा तुमच्यावर म्हणजेच तुम्हाला त्या बदलामुळे काही नुकसान होईल, तर तुम्ही मित्रांनो इथं बघू शकता. तुम्ही उजव्या साईडला चेंज पासवर्ड आणि एडिट असं ऑप्शन आहे. तर तुम्ही इथं एडिट करून मित्रांनो तुमचा पासवर्ड देखील बदल करू शकता. आशा करतो मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल डिसेंट नॉलेज सिटीला सबस्क्राईब करा. मित्रांनो माझी कळकळीची विनंती, तुम्हाला जे काही आपल्या व्हिडिओचा थोडा जरी फायदा झाला असेल तर आपल्या चॅनल डिसेंट नॉलेज सिटीला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी मनस्वी तुमचा आभार मानतो.